जो एकनाथ शिंदे यांचा आपल्या शरद पवारांचा सत्कार केला त्यावर संजय राऊतांनी टीका केली होती की एकनाथ शिंदेंचा सत्कार म्हणजे महाराष्ट्र लुटणाऱ्या शहांचा सत्कार आहे. समाजकारण आणि राजकारण हे दोन वेगळे भाग आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण बघणं हे संयुक्तिक नाही. आरोपामध्ये सत्यता जरी असली तरी आपली जी एक सभ्यता आहे आणि एक जी परंपरा आहे खेळीमेळीच्या वातावरणाची, हे दोन वेगळे भाग आहे. इथं पर तो त्यांचं व्यक्तिगत मत आहे आणि या दोन गोष्टी वेगळ्या ठेवून समाजकारण राजकारण झालं पाहिजे असं मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. जो स्फोट झाला होता आज शहीद दिन म्हणून मुख्यमंत्र्यांच्या इकडे दुर्लक्ष होताना दिसतं. पुलवामाच्या एकंदरीत प्रकरणाकडेच दुर्लक्ष होत आहे. महात्मा गांधींचा खून कोणी केला त्यांना पकडलं, त्यांना शिक्षा झाली. राजीव गांधींचा खून करणारे मारेकरी पकडले गेले, इंदिराजींचा खून करणारे पकडले गेले आणि जेव्हा मोठे मोठे घातक मुंबईला बॉम्बस्फोटाची मोठी शृंखला झाली त्याच्या आरोपींना पकडून आणलं. या सगळ्या मोठ्या ज्या काही घटना असतील या सगळ्याचे आरोपी सापडले. पुलवामाचे आरोपी अद्याप सापडले नाही. त्याच्यात एकाही माणसाला अटक झाली नाही, शिक्षा होण्याचा तर प्रश्नच नाही. एकंदरीत 2019च्या निवडणुकीत पुलवामा हे त्याच्या आधी घडलं आणि निवडणूक झाल्यानंतर त्याचा विसर पडला, ही वस्तुस्थिती आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 2 जवान त्यामध्ये शहीद झाले होते. त्या शहीदांच्या संदर्भातही कुठलंही स्मारक किंवा त्यांच्या स्मृती जोपासण्याच्या अनुषंगानं देखील कुठलाही प्रयत्न नाही. जो काही प्रयत्न बुलढाण्यात झाला होता तो पण तोडून टाकला गेला. त्यामुळे एकंदरीत पुलवामा हा विषय या सरकारसाठी अडचणीचा आहे. म्हणून त्या पुलवामाच्या संदर्भात कुठलंही भाष्य करत नाही. मोदी साहेब हे प्रत्येक ठिकाणी कुंभमेळ्यात चालले गेले, परंतु पुलवामाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला तिथे काही ते अद्याप शहीदांना पुष्पहार घालण्याकरता किंवा त्या संदर्भात कुठेही ते गेले नाही. त्यामुळे पुलवामाचा विषय निघाल्यानंतर नेहमी अंग झटकून देणं ही भाजपची मोठं सॉपरेंटी राहिलेली आहे. हजारो शेकडो लोक मरण पावले. त्या कुंभमेळ्यामध्ये आज स्नान करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री गेलेले आहेत. कसं पाहता? कुंभमेळा हा परंपरेचा भाग आहे. याआधी अनेक कुंभमेळे हे झालेले आहेत. मात्र प्रत्येक कार्यक्रमाला इव्हेंट म्हणून साजरं करणं हा भाजपचा एक अत्यंत हास्यास्पद, मात्र दुसरीकडे हा लोकांना ची दिशाभूल करणारा एक त्यांचा सातत्याने हा प्रयत्न आहे. दिल्लीचं मतदान असण्याच्या दिवशी भारताचे पंतप्रधान हे स्नान करायला जातात. म्हणजे दिवसभर आपण माध्यमात दिसलो पाहिजे आणि आपलं हिंदुत्व जे आहे हे लोकांनी दाखवण्याची आवश्यकता मतदानाच्या दिवशी त्यांना पडते. हा एकंदरीत त्यांचा असणारी त्याची ही फिक्स मोठं सापरेंडी आहे आणि त्याला इतकं त्याचं प्रेझेंटेशन केलं की आता लोक तिथे चालले आणि 300-300 किलोमीटरचे जाम लागलेले आहेत. लोकांना जाण्याकरता रस्त्याने तिथे सुविधा अपुऱ्या पडतात आहे. चेंगराचेंगरीत लोकांचे मृत्यू होतात आहे आणि दुसरीकडे VIP कल्चर जे आहे ते जोपासलं जात आहे. उद्योगपती जातात आहे, त्यांचे स्नान होतात, कुठे मुख्यमंत्री जातात आहे आणि सामान्य माणूस हा रस्त्यावर झोपतो. 100-100 रुपयात 500-500 रुपयात पाण्याच्या बाटल्या विकल्या जातात. कोणत्या सुविधा नाही. सगळ्या भाविकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात आहे. त्यामुळे हाल बाजूला ठेवून जर मुख्यमंत्री तिथे स्नानाला जात आहेत तर त्यांनी पण तिथे प्रार्थना करावी की सुबुद्धी दे द्या गणा, दुर्बुद्धी दूर कर, ही प्रार्थनाही ते या निमित्ताने करतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो. बावनकुळे म्हणतात की हर्षवर्धन सपकाळ यांना म्हणते प्रतिशाक्त म्हणून ते बळीचा पत्र दिला आहे. काय प्रतिक्रिया? येणारा काळ सांगेल. या प्रश्नाचे उत्तर हा काळ देईल. त्यांनी असंही म्हटलं की डुबत्या जहाजात कुठे अध्यक्षपद दिलं आहे. म्हणून त्यांना मी सांगू इच्छितो की बाबा आमटेंची एक छान कविता आहे की डुबणाऱ्या जहाजासोबत स्वतःला डुबून घेणारे कर्णधार जिथे असतात तिथेच आगामी काळातलं नेतृत्व हे निर्माण होत असतं. त्यामुळे कल्लोळ करणाऱ्या लाटांना हा संदेश द्या अशी एक बाबा आमटेंची खूप छान कविता आहे. त्यामुळे माझा जो पिंड आहे ते जहाज डुबत असेल नसेल मला त्याच्याशी नाही, मात्र मी हाती घेतलेलं काम हे शेवटापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. त्यांची जी टीका आहे या टीकेतून मला निश्चित प्रेरणा मिळाली आहे आणि काळ याचं उत्तर देईल. आणि जहाज डुबत असेल काय, तरत असेल का, सत्ता मिळत असेल का, मिळत नसेल का, याच्याशी मला काही घेणं देणं नाही. ही वैचारिक लढाई आहे आणि या लढाईत एक सैनिक या नात्यानं, एक योद्धा या नात्यानं मी लढणार. उजेड गावाची पार्टी केली असं त्यांची नियुक्ती. जो पक्ष 150 वर्षाचा आहे आणि त्या पक्षाला वर अनेक आतापर्यंत त्या टीका झालेल्या आहेत, त्याच्यामुळे लुटून जो पक्ष मोठा झालेला आहे, जो खंडणी घेणारा पक्ष आहे,
जो लूट करणारा पक्ष आहे आणि जो 50 खोके एकदम ओके सारख्या ब्रीद वाक्यांनी स्थापन झालेला जो पक्ष आहे, तो पक्ष अशी जर टीका करत असेल तर ते विनोद म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं. मतदान म्हणजे आमदारकीच्या सीटा मिळाल्या, मात्र जे मतदान जे वाढले भाजपाचं, कुठंतरी याला आपण म्हणजे ईव्हीएमला दोष देतो असं वाटतं. ईव्हीएमवर फार गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. वस्तुनिष्ठ स्वरूपाची काही हरकती या ईव्हीएमच्या संदर्भात नोंदवलेल्या आहेत. कोर्टाने देखील त्या संदर्भातले काही आक्षेप हे त्या ठिकाणी स्थापित केलेले आहे. आणि जेव्हा लोकशाही आपण म्हणतो आणि लोकशाहीची प्रक्रिया निवडणूक असते आणि निवडणुकीमध्ये मतदान ज्या प्रक्रियेत होतं त्या प्रक्रियेवरच जर प्रश्नार्थ चिन्ह निर्माण होत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. अर्थातच लोकशाही डुबवणारी ही बाब आहे आणि या सर्व ज्या शंका आहेत त्याचं निरसन झालं पाहिजे. आता निवडणूक आयोगात ईव्हीएमवर जेव्हा आरोप होतात तेव्हा निवडणूक आयोगाने काही बोलण्याच्या आधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री त्या संदर्भात खुलासा करतात. म्हणजे निवडणूक आयोगाचे प्रवक्ते होऊन बसलेले आहेत असे पण राजकीय चित्र आहे. त्यामुळे एकंदरीत ईव्हीएमवरच एक प्रश्नार्थ चिन्ह लागलेलं आहे, म्हणजे अर्थातच लोकशाहीवर प्रश्नार्थ चिन्ह लागलेलं आहे. आणि या गंभीर प्रश्नाचं समाधान हे करणं हे भाजपचं जबाबदारी आहे, नैतिक कर्तव्य आहे. अन्यथा लोकशाही डुबली अशा स्वरूपाचा एक मत देशभरामध्ये निर्माण होईल आणि जी पवित्र अशा स्वरूपाची मतदानाची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेलाच फिक्सिंग केलं जातं. हा संदेश त्यातून जो जातो आहे हा जाणारा संदेश अत्यंत चुकीचा आहे. ईव्हीएमला दोष देणार आहे. ईव्हीएमच्या संदर्भामध्ये सत्ता आली आणि सत्ता गेली या संदर्भातला हा मुद्दा नाही. ईव्हीएमच्या स्वरूपात मूलभूत स्वरूपाच्या काही हरकती आहेत आणि त्या आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतच्या आहेत. त्या हरकती, तो आक्षेप, त्या शंका याचं समाधान आणि याचं निरसन झालं पाहिजे, हा सर्वात कळीचा मुद्दा आहे. की धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला गेला, सतत ओरड होते आपल्या म्हणजे विरोधी पक्षाकडनं ओरड होते की त्याचा राजीनामा अजितदादा पाठीशी घालतात असं. पहिल्या मंत्रिमंडळामध्ये लाल बहादूर शास्त्री हे रेल्वे मंत्री होते आणि रेल्वेचा एक अपघात झाला. त्या अपघातामध्ये काही लोकांचे मृत्यू झाले आणि मी रेल्वे मंत्री आहे आणि माझ्या विभागाच्या एका चुकीमुळे एक अपघात झाला आणि त्या अपघातात लोकांचे बळी गेले, याचा नैतिक जबाबदारी माझी आहे असं समजून लाल बहादूर शास्त्रींनी राजीनामा दिला. आणि तेव्हापासून नैतिकतेच्या आधारावर लोकप्रतिनिधींनी, मंत्र्यांनी आपला राजीनामा दिला पाहिजे ही एक पद्धत तेव्हा स्थापित झाली आणि पर्यायाने नंतरच्या काळात ती संस्कृती बनली. आणि ज्याच्यावर आरोप झाले, कुठे गुन्हे दाखल झाले, तर आरोप झाल्यानंतर नैतिकतेच्या मुद्द्यावर प्रत्येकाने वेगवेगळ्या ठिकाणी राजीनामे दिलेले आहेत. आणि जेव्हा आरोप होतात तेव्हा त्या माणसाने त्या खुर्चीवरून त्याचा पायउतार व्हावा हे अभिप्रेत आहे. असं सगळं असताना आता सरकारच्या माध्यमातून नैतिकताच गुंडाळून ठेवल्याचं आपल्या लक्षात येतं आहे. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे. ते नैतिकता गुंडाळून ठेवतात आणि तांत्रिकता पुढे करतात. ही बाब आपल्या परंपरेला आणि सभ्यतेला ही न शोभणारी आहे. आज महाराष्ट्र हा पेटून उठला आहे. बीडसारखं जे चित्र आहे हे पूर्ण महाराष्ट्राचं एक सद्भावना जी आहे ती खराब करू पाहते आहे. आणि याच्यात कळीचा नारद जो आहे त्याला वाचवण्याकरता आगासारखे शब्द वापरला जात आहे. सामान्य माणसं येऊन रस्त्यावर येऊन गुन्हेगारीच्या कथा मांडतात आहेत, त्याच्या व्यथा सांगतात आहे. आणि हे सगळं बाजूला ठेवून आरोप सिद्ध झाले नाही, आरोप नाही हा तांत्रिक मुद्दा घेऊन जी बोटचुपी भूमिका ही राष्ट्रवादीकडून घेतल्या जात असताना मुख्यमंत्री बघ्याची भूमिका घेते. एकंदरीत हा नैतिकतेला विसरून हा एका अनैतिकतेला तांत्रिक मुद्द्यांनी झाकण्याचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. सरकारनं ती कुठंतरी कमी म्हणजे पूर्ण होताना दिसत नाही अशी ओरड होते शेतकऱ्यांची, सामान्य नागरिकांची. शेतकऱ्यांची, सामान्य नागरिकांची, बेरोजगारांची तर फसवणूक आहेच आहे. मात्र हे सरकार फार मोठ्या क्रायसिसमध्ये अडकलेलं आहे. निवडणुकीच्या आधी वारेमाप घोषणा केल्या, वारेमाप भूमिपूजन केले, काही योजना पुढे मांडल्या आणि आता आर्थिक वर्षाच्या शेवटी हे आता फार मोठी महसुली तूट पडत असल्याचं अर्थसंकल्पामध्ये दिसत आहे. आणि अशा परिस्थितीत आता काही योजना बंद करणे, शेतकऱ्यांच्या समस्याकडे दुर्लक्ष करणे, दिलेली जुनी आश्वासनं जी आहे तिचा विसर पडणे, किंबहुना जुन्या योजनांना कात्री लावणे, अशा सगळे प्रकार हे सरकारकडून सुरू आहे. हा अत्यंत चुकीचा, अनैतिक स्वरूपाचा त्यांची ही कार्यपद्धती आहे. राहिला प्रश्न महसुली तूटचा,
तर आता पहिले म्हणत होते डबल इंजिन सरकार, मग पुन्हा फोडा तोडा राज्य करा, पक्ष फोडले, कोट्यावधी रुपये आमदार दिले, 50 खोके एकदम ओके सारख्या घोषणा दुर्दैवाने महाराष्ट्राला ऐकाव्या लागल्या आणि त्यातून आता पुढे टिबल इंजिन सरकार आलं. आता ते इंजिन पुढे मागे झालं. आता भाजपचं इंजिन पुढे, गाडचं इंजिन मागे, काय असेल नसेल ते. पण आता केंद्र सरकार आमचं आहे आणि आम्हाला काम करण्यासाठी आमच्या पाठीशी मोदी आहेत. आता त्यांनी केंद्र सरकारमध्ये जावं आणि त्यांची एवढा जर त्यांचा वट आहे तर केंद्र सरकारकडून ही तूट त्यांनी भरून काढावी. मात्र केंद्र सरकार काही त्यांच्याकडून हे पैसे आणायला तयार नाही आणि केंद्र सरकार त्यांच्या उद्योगपती मित्रांनाच खुश करण्यामध्ये लागलेलं आहे आणि या सगळ्यांचा परिपाक म्हणून महाराष्ट्राच्या विकासाला याची किंमत मोजावी लागते. हे दुर्दैव आहे. भाऊ, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सोयाबीन आजही घरामध्ये आहे. नाफेड केंद्र बंद झालेले आहे. काय राहील तुमची मागणी आणि काय सरकारला तुमचं? अत्यंत संतापजनक आणि चीड येणारी हे प्रशासन, त्यांची वर्तणूक आणि त्यांची एकंदरीत कार्यपद्धती आहे. मतदान होत असताना 3,500 रुपयाच्या घरात सोयाबीन होतं. आता 400-500नी ते वाढलेलं आहे. सोयाबीनला भाव नाही. दुसरीकडे तेलाच्या किमती ज्या आहेत ह्या वर्धावलेल्या आहेत. तिसरीकडे पाम ऑइल जे आहे पडलेल्या भावाने आयात करून त्याची भेसळ केल्या जात आहे आणि हे सर्व जे कारस्थान आहे हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. आणि शेतकऱ्यांच्या विरोधात असण्याचं कारण काय, तर पुंजीपती जे आहेत ते भांडवलदार जे आहेत त्या भांडवलदारांचं चांगभलं करण्याचं हे धोरण आहे. त्यामुळे जाणून बुजून शेतमालाचे भाव पाडले जात आहे, वेठीस धरल्या जात आहे की विकत असतील तर 4,000तच विक, आम्ही तेल 150 रुपयाने विकू पण तू तुझं सोयाबीन स्वस्तात विक. आणि हा आता उद्रेकाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ताबडतोबीनं सरकारनं त्यांच्या भांडवलदार मित्रांना, कारखानदार मित्रांना खुश करण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरल्याचं जर सोडलं नाही तर त्याचे फार वाईट परिणाम हे देशाला, सरकारला ही भोगावे लागतील. त्यामुळे हे सरकार गंभीर नाही हे पुन्हा नव्याने एकदा सिद्ध झालं आहे. जातीपातीचं राजकारण केलं, फोडा तोडा राज्य करा, हे इंग्रजांचं तत्त्वज्ञान RSSनी स्वीकारलेलं आहे. भाजप त्यानुसार चालत आहे. 2 जातीला लढून दिल्या जात आहे. बीडसारखे प्रकरणं आहेत, कुठे दंगली घडून आणल्या जात आहेत. जातींमध्ये तेढ निर्माण करायची आणि स्वतः आपली पोळी शेकून घ्यायची. 350 रुपये सोयाबीन असतानाही आमच्या एवढ्या सीट आल्या, या आविर्भावामध्ये भाजप आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कोणत्याच समस्याला ते समस्या म्हणायला तयार नाही. निवडणुकीच्या तोंडावर जातीवाद निर्माण करायचा, मोठ्या प्रमाणावर पैसे वाटायचे, निवडून आलं की आपलं जमतं, या भ्रमात आजचं महायुतीचं सरकार जे आहे ते त्या भ्रमात आहे आणि त्यांना खडबडून जागे करण्याची वेळ आता आलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.